श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या छोट्याशा आणि छानशा व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ हा खूप खास असणार आहे, कारण आजचा व्हिडिओ हा देवी महालक्ष्मी यांच्या कृपेबद्दल आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महालक्ष्मी देवींची एक विशेष आणि अलौकिक अशी कथा, जी की सर्व भक्तांनी ऐकावी व त्यांनी त्या कथेचे आपल्या जीवनामध्ये पालन करावे. त्या कथेमध्ये ज्या प्रकारे श्रद्धा विश्वास आहे, त्याच प्रकारे आपणही पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने महालक्ष्मी देवीला शरण जाऊन आपल्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील त्या तिच्या चरणी अर्पण कराव्या व तिच्याकडे मनोभावनेने प्रार्थना करावी व अतिशय श्रद्धेने आणि नम्रपणे माता लक्ष्मीची मनोभावनेने उपासना करावी. तर जास्त उशीर न करता सुरुवात करूया आजच्या या सुंदर अशा पवित्र कथेला. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन कथेंसाठी व उपायांसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व कमेंटमध्ये ओम श्री महालक्ष्मी देवी नमः लिहायला विसरू नका. तर ही एक कथा आहे जी की अत्यंत पवित्र आणि मनामध्ये श्रद्धा निर्माण करणारी आहे. तर सुरुवात करूया अशाच एका सुंदर आणि पवित्र कथेला. तर आजचा हा व्हिडिओ अत्यंत पवित्र आणि फलदायी आहे. आज आपण ऐकणार आहोत शुक्रवार विशेष महालक्ष्मी देवींची अद्भुत कथा, ज्यामुळे घरामध्ये धनवृद्धी होते, सुख शांती येते, कर्जापासून आपली मुक्ती होते आणि महालक्ष्मी देवींची कृपा ही आपल्याला सदैव प्राप्त होते. जर तुम्ही दर शुक्रवार हा व्हिडिओ श्रद्धेने ऐकलात तर महालक्ष्मी माता नक्कीच तुमच्यावर कृपा करेल. महालक्ष्मी देवींची महिमा ही खूप अलौकिक आहे. महालक्ष्मी देवी म्हणजे धन, वैभव, समृद्धी आणि सौभाग्याची देवता. ज्या घरात महालक्ष्मीची पूजा होते त्या घरात दारिद्र्य टिकत नाही, कलह राहत नाही, नकारात्मक शक्ती अजिबातच प्रवेश करत नाही. सर्व वातावरण मंगलमय, धनधान्य संपन्न आणि सकारात्मक शक्तीने भरलेले असते. शुक्रवार हा महालक्ष्मी देवीचा अत्यंत प्रिय वार मानला जातो. तर शुक्रवारची एक विशेष अशी कथा आपण आज ऐकणार आहोत. एकदा एका गावात एक गरीब पण अत्यंत श्रद्धावान स्त्री राहत होती. ती अत्यंत प्रामाणिक होती, पण तिच्या घरी नेहमी दारिद्र्यच राही. तिचा नवरा खूप मेहनत करायचा, परंतु पैसा त्याच्या हातात काही टिकत नव्हता. घरामध्ये सर्वत्र अन्नधान्याची कमतरता राही व त्यांनी कितीही मेहनत केली तरीही त्यांच्या घरामध्ये पैसा काही टिकत नसे. या गोष्टीमुळे त्यांच्यावर कर्ज झाले व कर्ज हे वाढतच गेले. तर असे असताना देखील ती स्त्री मात्र मनोभावनेने महालक्ष्मी देवींची पूजा उपासना करायची व तिची श्रद्धा ही महालक्ष्मी देवीवर खूप जास्त प्रमाणात होती. तर ती स्त्री एके दिवशी खूप अत्यंत खचून गेली व दुःखी झाली व दुःखी होऊन तिने माता लक्ष्मीला म्हणाली की, हे माता लक्ष्मी, मी तुझी इतकी मनभावनेने श्रद्धा करते, तू काहीतरी कर. माझ्या आयुष्यामध्ये जे काही दुःख आहेत, जे काही त्रास आहेत, ज्या काही आर्थिक अडचणी येत आहेत त्यापासून मला सुटका दे. परंतु हे सगळं करत असताना माझ्या मनात तुझ्याविषयीची श्रद्धा मात्र अजिबात कमी होऊ देऊ नको. असे म्हणून त्या स्त्रीने तिचे जे काही शुक्रवारचे जे उपवास ती पहिलेपासून करत होती ते शुक्रवारचे उपवास ती सतत सातत्याने करत राहिली. व एक शुक्रवार असा होता की त्या दिवशी तिच्या घरामध्ये अन्नाचा एकही कण शिल्लक नव्हता. तरी देखील त्या स्त्रीने न डगमगता व न घाबरता आपली जी काही महालक्ष्मी देवीवरची श्रद्धा आहे त्या श्रद्धेला कुठेही तडा जाऊ दिला नाही व तिने पूर्ण भक्तीने आणि पूर्ण श्रद्धेने माता लक्ष्मीचे शुक्रवारचे उपवास हे करीत राहिली. आणि या सर्व शुक्रवारच्या उपवासावर तिच्या श्रद्धेवर माता लक्ष्मी प्रसन्न झाली. एके रात्री माता लक्ष्मी म्हणजे शुक्रवारच्या रात्री माता लक्ष्मी त्या स्त्रीच्या स्वप्नात आली व तिला म्हणाली की, आजपासून तुझे सर्व दारिद्र्य संपले आहे आणि तुझ्या मनातील माझ्याविषयीची श्रद्धा ही कायम राहील. मी सदैव तुझ्या घरामध्ये वास करेल असे म्हणाली. व दुसऱ्या दिवशी जेव्हा ती स्त्री उठली व तिने पाहिले की आपल्या घरामध्ये काहीतरी सकारात्मक ऊर्जा जाणवत आहे व पुढच्या शुक्रवारी तिच्या पतीला एक चांगली नोकरी लागली व त्यांच्या ज्या काही आर्थिक अडचणी होत्या त्या हळूहळू कमी व्हायला सुरुवात झाली.
त्यांच्या घरामध्ये पैसा टिकायला लागला. म्हणजेच जे काही पैसे पहिले खर्च होत होते ते आता पैसे खर्च होत नव्हते. त्यांच्या घरामध्ये धन, धान्य, संपन्न, वैभव व सुख, शांती, समाधानी सर्व काही एकदम मंगलमय वातावरण राहायला लागलं. त्या शुक्रवारच्या उपवासामुळे व शुक्रवारच्या व्रतामुळे त्या स्त्रीला लक्ष्मीदेवींनी कृपा केली व तिच्यावरती प्रसन्न झाली. तर अशी ही कथा खूप अलौकिक आणि सर्व भक्तांच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न करणारी आहे. तर ही कथा ऐकून तुम्हाला काय वाटले हे मला कमेंटमध्ये सांगा. ओम श्री महालक्ष्मी नमः अशी कमेंट करून या व्हिडिओच्या खाली नक्कीच लिहा. तर त्या स्त्रीने जो उपाय केला तो उपाय आपण देखील आपल्या आयुष्यामध्ये करू शकतो. त्यासाठी तुम्हाला शुक्रवारी सकाळी स्नान करायचे आहे, घर स्वच्छ करायचे आहे, त्यानंतर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे व महालक्ष्मी देवींसमोर बसून तुपाचा दिवा लावायचा आहे. महालक्ष्मी देवींना कमळ हे खूप प्रिय आहे, त्यामुळे कमळ किंवा गुलाबाचे फूल माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला 108 वेळा ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जाप करायचा आहे व शेवटी तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती माता लक्ष्मीला मनामध्ये कोणत्याही प्रकारचा अविश्वास न ठेवता पूर्ण श्रद्धेने तुम्हाला तुमची इच्छा माता लक्ष्मीला सांगायची आहे. व हा उपाय करत असताना मात्र तुमच्या मनामध्ये कोणाविषयीही निंदा किंवा वाईट विचार येता कामा नये. हा उपाय करत असताना म्हणजेच हा उपवास करत असताना तुमच्या मनामध्ये माता लक्ष्मीविषयी श्रद्धा असायला हवी, तरच तुम्हाला याचे फळ मिळेल. महालक्ष्मी माता म्हणतात, जो श्रद्धेने मला स्मरतो त्याचं घर मी रिकामं ठेवत नाही. जर तुम्ही संकटात असाल तर आजपासून दर शुक्रवारी ही कथा नक्की ऐका. हा व्हिडिओ तुमच्यासाठी फलदायी ठरेल अशी मला पूर्ण श्रद्धा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम श्री महालक्ष्मी नमः. जय महालक्ष्मी माता. श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा छोट्याशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.